भागवत ऐकलं त्याने. 16,108 लग्न कृष्णाने केलेले. त्याला फार आवडला हा विषय. बायको अधूनमधून भांडत, अतिशय शंकाखोर. त्याच्याशी काय बोलत होती, फोन कोणाला केला, आज उशिरा काऊन घरी आली, भाजी त्याच दुकानातून काऊन घेते, किराणा याच दुकानातून. अरे राम 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 राम, शंकासूर. आणि भागवत ऐकल्यापासून त्याला काय वाटू लागलं काय माहिती. येता जाता बायकोला म्हणत, हे बा असं करशील तर मी दुसरं लग्न करेन. ही अतिशय सात्विक होती हो. लग्न झाल्यापासून त्याचे बोलणे ऐकून 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 सगळं क्षीण झालेलं शरीर तिचं. आणि आता हे नवीन फॅन, मी दुसरं लग्न करीन. अगं दुसरं करायचं असतं तर इतक्या दिवसात केलं असतं ना त्याने. पण ही घाबरली जात. मैत्रीण राहत होती जवळ. अगं म्हणले तू दिवसेंदिवस जास्त क्षीण व्हायला लागली, काय कारण आहे, रोड व्हायला लागले. तसं काही नाही, खरं सांग. अगं म्हणाले हे आजकाल मला फार बोलायला लागले. याचं पहिल्यापासून बोलतात. नाही ग, दुसरं लग्न करील म्हणतात. दुसरं लग्न असं का वाटायला लागलं. कुठं भागवत ऐकायला गेले होते. मी म्हणत होते या भानगडीत पडू नका. भागवताहून आले आणि यांना वाटायला लागलं कृष्णाने इतके केले, आपण करायला काय. बायकोच केली म्हणतात दुसरं. ही म्हणली तू असं कर, एकच सोपा उपाय सांगते तुला. त्याला मला कर लग्न तुला करायचं. मी पण पांडव प्रताप ऐकला. द्रौपदीला 5 होते. शेवटी घाबरला. म्हणला तू द्रौपदी होऊ नको, मी कृष्ण होत नाही. एकंदरीत भगवान गोपाळकृष्णाचा हा अवतार जो आहे ना, तो करील तसं करायचं नाही, तो सांगेल तसं ऐकायचं आहे. उद्धवा, मी जे सांगितलं ते तत्वज्ञानाचं चिंतन कर आणि बस. श्री कृष्ण गोविंद हरे हेलात. उद्धवाला बद्रिकाश्रमाकडे पाठवलेलं आहे. नरनारायणांनी पवित्र केलेल्या त्या पर्वतावर हजारो ऋषीमुनी आहेत आणि तिथे सारखं भगवंताचं नामस्मरण करतात. तू तिथे जा आणि नामस्मरण कर. वने तू सात्विको वासः ग्रामे राजस उच्यते. भगवंताचं रूप डोळ्यासमोर आणून विदीर्ण अंतःकरणाने चाललेला आहे. सगुणाचा त्याग आणि निर्गुणाशी मिलन अतिशय अवघड गोष्ट आहे. त्याला सगुणाचं प्रेम लागलं ना, आपल्याला माहिती आहे ना, सगुणावर प्रेम करणारे महाराजांनी देह ठेवल्यानंतर काय अवस्था झाली अनेक लोकांची. अगदी उद्धवाची तीच अवस्था झाली. पण देवाच्या इच्छेने वर्तावे घेतला. मस्तकावर ग्रंथ निघालेले आहेत. इकडे काय झालं होतं, चतुःपंचावशेषिता 4-5 यादवशी. उद्धवाला पाठवून दिलं. दारुक नावाच्या सारथ्याला बोलवलं. सारथ इकडे, इथलं काम आटोपलंय. इंद्राने तुला पाठवलं होतं. पहिल्यांदा जरासंधाशी युद्ध करायचं होतं तेव्हा तू जा आता. दारुक सारथी म्हणाला, महाराज आपल्याला सोडून नाही जावं वाटत. अरे आज्ञा म्हणून जा. फार वाईट वाटलं त्याला. 3 परिक्रमा घातल्या.
त्याच वेळामध्ये एक शिकारी निर्जन अशा प्रांतामध्ये बसलेला होता. शिकार पाहण्यासाठी बराच काळ त्याला शिकार काही मिळाली नाही, पण एक लाल प्राण्याची जीभ पाण्यामध्ये दिसली. खूप घनदाट अरण्य होतं. ही जीभ होती का? नाही. भगवंतानी डावा पाय मांडीवर घेतला होता, उजवा पाय खाली पाण्यात सोडलेला होता. भगवंताचा पाय होता तो अगदी गोरा पान गुलाबी 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 जिभेसारखा चमकत होता. लांबून दिसला शिकाऱ्याला. बस बाण मारला की तो बाण भगवंताच्या पायात. आता आपण पाहिलं पाहिजे कोणता प्राणी कोणाला बाण लागलाय. येऊन पाहतो तो शंखचक्र गदा पद्म धारण केलेल्या भगवान गोपाळ कृष्णाला. गडबडा लोळायला लागला, देवा अन्यथा शरणम नास्ते. अरे घाबरू नको. इतक्यासाठीच मी बराच वेळ थांबलो. उद्धव तर गेला, पण या तुझ्या बाणाची वाट पाहत होतो. हे देवा काय केवढं माझ्याकडून हे पाप घडलं. अरे पाप नाही घडलं, तू मागच्या जन्माचा वाली आहेस. मी जेव्हा रामावतारात होतो ना तेव्हा तू वाली होता आणि तुला झाडाच्या आडून असाच बाण मी मारला होता. बघ माझा नाईलाज होता. तू मला प्रश्न विचारला की रामा तू जर एवढा बलवान एवढा पराक्रमी आहे तर अमेध्यम वानर मांसम. अमेध्य असणारं म्हणजे खायला योग्य नसणारं वानराचं मांस तू माझी शिकार का केली. पराक्रमी समजत होता स्वतःला तर समोर युद्धाला यायचं होतं. झाडाच्या आडून बाण मारला. मी त्याला तुला सांगितलं होतं वेळ आली म्हणजे सांगेल. तुला एक अभिवचन मिळालेलं होतं की जो तुझ्या दृष्टीपथामध्ये येईल तो कधी विजयी होणार नाही. म्हणून मी जरी प्रत्यक्ष राम असताना तुझ्या समोर आलो असतो तर तुला संपवू शकलो नसतो. म्हणून मला त्या झाडाचा आश्रय घेऊन तुला बाण मारावा लागला. पण क्षत्रिय धर्माला तो त्याज्य आहे म्हणून मी म्हटलं की केव्हा ना केव्हा परतफेड करून टाकू. आज तू बाण मारला, मी स्वीकारला. राहिलं का काही? बाण पाण्यात काढून घेतला. असं म्हणतात की भगवान गोपाळकृष्णाच्या अंगामध्ये रक्त मांस काही नाही बरं का. भक्ताच्या प्रेमानं भरलेलं त्याचं हृदय आहे, शरीर आहे. मस्तकावर हात ठेवला. आज त्या वालीचा उद्धार आहे. तेव्हा नाही झाला, आज उद्धार झाला वालीचा. बस दारुक सारथ्याच्या 3 परिक्रमा झाल्या. रथ घेऊन चालला. अरे दारुका हे पण घेऊन जा बरोबर. काय काय दिलं? शंख चक्र गदा पद्म काही नको, घेऊन जा बरोबर. का? उपयोग नाही करायचा. आता फक्त जे मला म्हणतील ना की देवा खूप थकलो, हात रिकामा राहिला पाहिजे, कोणालाही हात द्यायला. पण काय सांगा म्हणाले, युगे 28 विटेवरी उभा, हातात काही न घेता दोन्ही हात कमरेवर आहे. कोणीतरी मागा मदत, मला कोणी मदत मागत नाही. हात तसेच कमरेवर आहे. आतापर्यंत शंखाचा उपयोग केला, चक्राचा केला, गदेचा केला, आता नाही. का? एकच रावण होता, मारता येत होतं. घरोघरी रावण व्हायला लागले, घरोघरी कुंभकर्ण व्हायला लागले. पूजेला बसले की झोप, जपाला बसले की झोप, पोथीला बसले की झोप. हे कुंभकर्ण कोणाकोणाला मारू. म्हणून ठरवलं की एकही शस्त्र हातात बाळगायचं नाही, दिलं पाठवून. आज भगवंत गोपाळकृष्ण एकाच ठिकाणी एकटे बसलेले आहेत. विचार करायला लागले आता आपण कुठे जायला पाहिजे. कलीचा प्रारंभ झाला. कलियुगामध्ये अधर्म अत्याचार तर खूप होणार, पण विशेषत्वानं आई वडिलांना दुर्लक्षित करणार कलियुगातले लोक. देवाची कमी किंमत करतील पण आई वडिलाला ठेवणारच नाही किमतीमध्ये, काहीच किंमत ठेवणार नाही. म्हणून जो आई वडिलाची भक्ती करतो अशा भक्ताकडे आपण जाऊन राहायचं. त्याची किंमत वाढली पाहिजे. त्याच्यामुळे आपली वाढलेली झालेली भक्ताची किंमत वाढली पाहिजे, जो आई वडिलाची सेवा करतो.
असा कोण भक्त होता? आणि तिकडे जाण्यासाठी भगवंताने द्वारकेतलं रूप आपलं आवृत करून घेतलं महाराज. पुंडलिका भेटी परब्रह्म आले. बोला, पुंडलिका भेटी परब्रह्म आले. आणि द्वारकेतलं रूप आवृत करून भगवान गोपाळ कृष्ण निघाले. आले बा पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी. तोपर्यंत पंढरी क्षेत्र नव्हतं बरं का. भीमा वाहतच होती, पण पुंडलिक तिथे आई वडिलाची सेवा करत होता. सेवा आई वडिलाची करतो आणि मुखामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय. असाच भक्त भगवंताला आवडतो. आले बा भगवंत. अरे पुंडलिका, आलो बर का. अरे देवा आला का तू? अरे तू आला बाबा, पण काय करू, आई वडिलांची सेवा चालू आहे. आई वडिलांची सेवा. असं कर आता. आलासी माझ्या द्वारी चंद्रकंस, थांब जरासा विटेवरी विठ्ठला देवा. आलासी माझ्या दारी, थांब जरासा. बोला, एक बोल म्हण. विठ्ठला पंढरीनाथ महाराज पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. एकंदरीत फक्त भक्तांना आधार देण्यासाठी भगवान गोपालकृष्ण पंढरीनाथ या नावाने पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी विराजमान आहे. कमरेवर हात का ठेवून उभा आहे याचं उत्तर शंकराचार्य असं म्हणाले की तो आपल्याला सगळ्याला फक्त प्रमाण सांगतो की तुम्ही कीर्तन प्रवचन भागवत रामायण ऐकताना घाबरू नका. कशाला? भवसागराला. आहे लांब खूप आहे भवसागर, रुंदही तेवढाच आहे, पण खोली केवढी आहे? प्रमाणम भवाब्धे नितम मामकान. माझ्या कमरे इतकीच खोली आहे, घाबरू नका. एवढंच आहे. लोभमोहाच्या मगरी सुसरी त्यामध्ये आहे, पण माझं नामस्मरण घेतलं ना, त्या मगरी सुसरी लोभमोहाच्या आपोआप बाजूला जातील, तुमच्या मध्ये नाही येणार त्या. पण नाम सोडलं तर कोणती मगर केव्हा धरेल काही सांगता येईल. नामस्मरण चालू करून माझ्यापर्यंत या, केव्हाही मला हात मागा, मी द्यायला तयार आहे. पण पांडुरंग म्हणाला 28 युग गेले, लोक 400-400 किलोमीटरवरून पायी येतात म्हणाले. पाऊस सहन करतात, ऊन सहन करतात, पायात खेटरे घालत नाही. पण इथं आल्यावर म्हणतात देवा कुळात गेलेली शेती मोकळी होऊ दे, पुढच्या वर्षी पुन्हा ये. नातवाचा पाळणा हालू दे, पुन्हा येईल. लोक चक्र येत राहतात, हात अजून खाली काढायचं काम पडलं नाही. एकंदरीत
एकादश स्कंदामध्ये जीवाच्या कल्याणासाठी कोणती साधना केली पाहिजे, सद्गुरूला शरण कसं गेलं पाहिजे, आणि सद्गुरू सांगतील त्या साधनेमध्ये जीवानी आपल्या देहाचा विसर पाडून साधनाच्या ठिकाणी आसक्त व्हायला पाहिजे, असा उद्देश, असा उपदेश उद्धवाला केला. उद्धव त्या उपदेशाचं चिंतन करीत करीत आत्मानंदामध्ये मग्न झालेले आहेत. इथे एकादश स्कंदाचे सांगत आहे. राजा परीक्षिताला विचारला, राजा तुला आता काय समजलं सांग बरं मला. पहिल्या दिवसापासून तुला मी आतापर्यंत भागवत सांगितलं, ऐकलं ना तू? ऐकलं. काय समजलं? महाराज तुम्हाला जे वाटतं तेच मला समजलेलं आहे. मोकळेपणाला बोल, सांगतो महाराज. तो तक्षक येणार आणि दंश करणार, पण ज्याला दंश करणार तो मी नाही हे मला समजलं. दंश होईल तो शरीराला. माझ्या पूर्ण लक्षात आलं आपल्या सांगण्यावरून की शरीर काय आहे, जीवात्म्यावरचं कवच आहे. आता आमचा देहरूपी कवच आहे, या कवचावर आम्ही पुन्हा एक कवच घालतो. मराठीमध्ये त्याला अंगरखा असं म्हणतात. त्याचं ट्रान्सलेशन काय शर्ट फिरट असं काहीतरी आहे. हा सदरा जर काढून फुंटीवर ठेवला आणि दिवा लागला त्याला, तो जळाला, तर माझ्या शरीराला चटके बसतात का? शरीराला चटके बसत नाही. का बसत नाही? देहावरचं कवच आहे. म्हणून सदरा जळाला तरी मला कपडे बसत नाही. मग जीवावरचं कवच जो देह आहे, त्या देहाला सुख दुःख झालं तर जीवाला व्हावं का? होत नाही का? होतं ते का? मी जे नाही ते आहे असा भाव माझ्या मनात पक्का बसला. मी जीव नाही, ईश्वर नाही, तर मी एक जीव आहे, मी एक देह आहे. मी देह म्हणतो, पण व्यवहारामध्ये मात्र मी देह नाही हे पक्क लक्षात असतं, पण भान नसतं. हाताला जर जखम झाली तर काय म्हणतो? मी हाताला जखम झाली असं म्हणतो का? नाही. माझ्या हाताला जखम झाली, माझ्या पायाला जखम झाली, माझं डोकं दुखायला लागलं, म्हणजे जे जे माझं असतं ते मी पासून भिन्न असतं की नाही? जे जे माझं आहे ते मी पासून भिन्न आहे. माझा देह म्हणजे सुद्धा मी पासून भिन्न आहे. म्हणून देहावर जरी त्या तक्षकाने येऊन दंश केला तरी माझ्यावर होणार नाही. मी तो चौदेहा वेगळा. बस माझा जीवात्मा म्हणजे भगवान गोपाळकृष्णाचा अंश आहे, त्यामुळे तो सच्चिदानंद आहे, मी सुद्धा आनंद रूप आहे. साखरेपासून तयार झालेल्या सगळे पदार्थ गोड असतात की नाही? तरी कडू लागतात का? नाही. मग मी जर आनंदकंद परमात्म्याचा अंश असेल तर मी दुःखी व्हावं का? नाही. झालो होतो, पण आपले चरण भेटले, आता कुठे जायचा विचार नाही. जेथे दिसे सद्गुरु चरण तेची आम्हा गोकर्ण. बस आपण 7 दिवस येऊन राहिलात, अतिशय समर्पक असं मार्गदर्शन केलं. एकदा आपल्या पायावर डोकं ठेवतो, कृतार्थ झालो. आता तो निघाला असला तर निघू द्या, यायचा असेल तर येऊ द्या, मला त्याची भीती नाही. मी आनंदगंध परमात्म्याचा अंश आहे, आनंदी आहे. शोक भय चिंता जाईल सर्वता ती गेली. आचार्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. काय करावं? आचार्यांनी मस्तकावर हात ठेवल्याबरोबर निवात दीपवत चित्तम अचलत्वम प्रसूयते. जिथल्या वातीला वाऱ्याचा झोत लागत नाही, ती ज्योत जशी मंद ते होते, तशी एक ज्योत आमच्या राजा परीक्षितीच्या शरीरातून निघाली, आकाशमार्गाने निघून गेली. शुकदेवाचं काम झालं. कशासाठी आले होते? निघालेले आहेत. ते निघाल्या बरोबर शुकदेव भगवान की शुकदेव भगवान. शुकाचार्य निघून गेले. हजारो वर्षाचे ऋषीमुनी उठून नमस्कार करतात, म्हणजे निघून गेले. काय राजा भाग्यवान आहे. असं म्हणतात की शुकाचार्य एका ठिकाणी किती वेळ राहतात? यो गोदोहनम क्वचित.
गायीची धार काढायला जितका वेळ लागतो तितक्याच वेळ एका ठिकाणी राहणारे आचार्य पण आज राजा परीक्षितीसाठी 7 दिवस राहिले. का राहिले? त्यांना प्रेरणा करणारा भगवान गोपाळ कृष्ण. का? अनेक पिढ्यापासून कृष्णाची सेवा केलेली आहे. अनेक पिढ्यापासून कृष्णाला काय आवडेल तशी ती वागलेली मंडळी आहे. त्या सगळ्यांचा परिपाक झाला आणि कृष्णाने शुकाचार्यांना पाठवलं, जा माझ्या राजाचा उद्धार होईपर्यंत तिथे थांबा. आज राजा परीक्षितीचा पूर्ण अंशाने उद्धार झाला. शुकदेवजी निघून गेले. तक्षक निघाला. पुष्कळ ठिकाणी वर्णन वेगळ्या वेगळ्या प्रकारे आहे की तो येऊ नये म्हणून काय काय केलं. महर्षी व्यासाने तसं काही लिहिलं नाही. निघाला. हजारो ऋषी मंडळी बसलेलेच होते. आला आणि बरोबर राजा परीक्षितीच्या शरीरावर त्यांनी दंश केला. जीवात्मा निघून गेला होता. शरीरावर दंश केल्याबरोबर ज्वाळा उत्पन्न झाल्या. धडधडा धडधडा त्या विषाच्या ज्वाळेमध्ये राजा परीक्षित जन्मे जे आणि 4ही पोरं समोर बसलेले होते. गुरुजीला विचारलं आणि एक सर्पसत्र नावाचा यज्ञ केला की ज्या यज्ञामध्ये सगळेचे सगळे साप येऊन पडले पाहिजे. अनेक साप रोज पडायचे. त्यांनी विचारलं, महाराज बाकीच्या चिल्लर सापांना कशाला बोलावता? त्या तक्षकाला बोलवा ना. अरे बोलवलं असतं त्याला, मी पाहतोय तो कधी मोकळा होतोय. म्हणजे अरे मोठ्याला पक्का धरून बसलाय तो. हे अपराधी लोक असंच करतात. अपराध करतात आणि मोठ्याच्या खुर्चीला पक्क धरतात. यांनी कोणाला धरलं? इंद्राला. मग तुमच्याजवळ मंत्र नाही का? इंद्र सहित तक्षकाय स्वाहा टाका. नाही. यद यज्ञो भगवत तनुः. यज्ञ कुंड आहे भगवत. एक भगवंताचं शरीर अग्निकुंडाचं शरीर आहे. राजा किती साप मारले म्हणजे राजा परीक्षितीला जीवदान मिळणार आहे? तो जिवंत होणार आहे का नाही? सोडून घे हातात पाणी. सद्गुरूंनी युद्धानं प्रबोधन करून जन्मेजयालिक राजांना त्यातून कार्यमुक्त केलेलं आहे. एकादश स्कंदाची सांगता झाली. 12व्या स्कंदाला प्रारंभ झाला. आणि या 12व्या स्कंदामध्ये प्रश्न विचारण्यात आला आहे शौनकादिक ऋषींकडून सुतांना की महाराज पुढे कलियुगामध्ये कोणकोणते राजघराणे होऊन गेले त्यांचं चरित्र सांगाल का? अरे कलियुगात तर खूप राजे होऊन गेलेले पण ज्याला आदर्श मानावं असे फार कमी होऊन गेले. त्या दृष्टीने कलियुग फार वाईट आहे पण एका दृष्टीनं चांगलं आहे. साधकासाठी कलियुग फार चांगलं. का? कृते यत् ध्यायते विष्णू. कृतयुगामध्ये विष्णूचं ध्यान. त्रेतायाम यजतो मखै. त्रेतायुगामध्ये परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी यज्ञयागादी करावं लागेल. द्वापरे परिचर्यायाम. द्वापर युगामध्ये सेवाभाव सांगितला आहे. पण कलौ केशव कीर्तनात कलियुगामध्ये सगळ्या दोषांचं अपहरण करण्यासाठी एकच अगदी सोपं साधन सांगितलं ते म्हणजे भगवंताचं नाम. बस एका नामाशिवाय दुसरं काही साधन नाही. याला वाटत असेल की मला या विषयांच्या आणि विकारातून सुटायचं असेल नामस्मरण करावं. आपोआप मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्ट धारिष्ट त्याचे. नामस्मरणामुळे वासना क्षीण होतील आपोआप. आपल्यासमोर उदाहरण आहे ज्यांनी जीवनभर नामच जपलं. जयाचा जनी नामार्थ झाला जयाने. महाराज कोणत्याही प्रतीचा मनुष्य येऊ द्या, कोणत्याही प्रतीचा, आयुष्यात एकच सांगितलं फक्त नाम घ्या. मुलाचं लग्न होत नाही नाम घ्या, मुलीचं लग्न होत नाही नाम घ्या. राम पाहिल काय करायचं ते. ज्यांचे काम करायचे त्यांचे कामही केले महाराजांनी पण त्यांचं नाम किती हे पाहिलं. तसे दयासागर आहेत, कृपावत्सल आहेत, भक्तलीले.
पण सगळ्या साधनांचं सार एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. म्हणून कलियुग अतिशय चांगलं असं म्हणलं जातं. थोडा वृत्तीवर जर नियंत्रण ठेवलं आपण, आपल्याला बुद्धियोग आहे. विस्तू ठेवला आणि साखरभात ठेवला तर साखरभात तेवढा खावा, विस्तवाला हात लावू नये हे जर मला समजतं, तर माझ्या सद्गुरूंनी सांगितलेली साधना करावी, अन्य साधनाकडे पाहू नये हे मला समजायला पाहिजे की नाही. हा विवेक मी स्वीकारू शकतो, स्वीकारायचा का? आणि ती स्वीकारण्याची बुद्धी होण्यासाठी श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, त्यासाठी भागवत आहे. एकंदरीत भागवतामध्ये आमच्या मार्कंडेयाचे वगैरे चरित्र आलेलं आहे, पण सार एकच आहे, फक्त भगवंताचं नाम. अशा रीतीनं हा भागवत नावाचा ग्रंथ महाराजांच्या कृपेनं, त्यांच्या सत्तेनं आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. शौनकादिक ऋषींनी पुन्हा एक विनंती केली, महाराज आपण तर सागर समग्र भागवत ग्रंथ सांगितला, पण तुम्ही जर विचारले की काय काय लक्षात आहे, पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत काय काय लक्षात आहे, आम्हाला सांगता येणार नाही. शौनकादिक ऋषींनी कबूल केलं. अहो येऊन बसणं आमच्या मनात आहे, तेवढं आमच्या हातात आहे, आम्ही येऊन बसलो, पण कधी कधी लक्ष गेलं इकडे तिकडे, कथा विसरून जातो माणूस. कथा कशी होती? छान होती, किती चांगली होती, गोड होती, काल्याच्या प्रसादासारखी, बाकी काही सांगायचं लक्षात नाही. म्हणून म्हणाले एक कृपा करा ना, सारभूत कथा सांगा एकदा, पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत काय सांगितलं, सूत्रबद्ध अशी कथेचं विवेचन सांगाल का, म्हणजे आम्हाला पक्क लक्षात राहील. काय असतं, इच्छा असून काही लोकांना 7 दिवस येता येत नाही. त्यांना वाटतं आपण शेवटच्या दिवशी गेलं काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे, पण त्यांना काहीतरी नाही, सगळंच ऐकायला मिळालं गेलं पाहिजे अशी व्यवस्था करा. आणि ज्यांना हे माहिती आहे की शेवटच्या दिवशी सगळं ऐकायला मिळतं, ते म्हणतात पहिल्या दिवशीपासून जायचं कशाला, 6-6 घंटे बसान, टाळ्या वाजवान, मुंडके हलवान, पण ते इथे काम नाही. एक दिवशी गेलं, शेवटच्या घंट्यामध्ये सगळं ऐकायला मिळतं. पण म्हणाले कोणाचा काही भाव असू द्या, आम्हाला एकदा सांगा. सुत म्हणाले शौनकादिक ऋषीनं पहिल्याच अध्यायामध्ये सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या श्लोकाने आपण कृष्णाला नमस्कार केला, भागवताचं महात्म्य ऐकलं. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः, या श्लोकाच्या निमित्ताने वस्तुनिर्देशरूप मंगल केलं आहे. सत्यम परम धीमहि, वस्तुनिर्देशरूप मंगल केलेलं आहे. वेद असताना, शास्त्र असताना, उपनिषद असताना भागवत नावाचा नवीन ग्रंथ का निर्माण झाला, त्याची कारणमीमांसा दिली आहे. भागवताचं महात्म्य दिलं, कारणमीमांसा अशी दिली की नारायणाने ब्रह्मदेवाने नारदाला आणि नारदाने व्यासांना आज्ञा दिली की त्वम एतद् विपुलीकुरु, जगाच्या कल्याणासाठी केवळ श्रवणाने मी कसा जगलो पाहिजे असा निर्णय घेण्याची क्षमता जीवामध्ये येऊ शकते, असा ग्रंथ लिही. तो ग्रंथ त्यामुळे लिहिला. शुकाचार्याला शिकवला. का शिकवला? त्या शुकाचार्यांचं वैराग्य आपण पाहिलेलं आहे. अशा शुकाचार्यांनी पहिल्यांदा भागवत नावाचा ग्रंथ सांगितला राजा परीक्षितीला. त्या परीक्षिताचं पूर्वजन्म कथन आपण ऐकलेलं आहे. शापित झालेला राजा परीक्षिती गंगेच्या पावन तीरावर येऊन बसला. शुकदेवाचं आगमन झालं आणि त्यांनी प्रश्न विचारला. इथे प्रथम स्कंद समाप्त झाला, द्वितीय स्कंदाला प्रारंभ होतोय. या द्वितीय स्कंदामध्ये भगवंताच्या दोन्ही रूपाचं वर्णन आलं आहे, स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप. मानसपूजेचं वर्णन आलेलं आहे. पुराण मर्यादा सांगितलेली आहे. द्वितीय स्कंदाची परिसमाप्ती झाली, तृतीय स्कंदाला प्रारंभ झाला. मैत्रेय आणि विदुर यांच्या समागमातून विदुराने ग्रहत्याग का केला, दुर्योधनाने अपमान कसा केला, अपमानित झालेले विदुर काका कोणकोणत्या क्षेत्राच्या ठिकाणी गेले, विदुराच्या उद्धवाची भेट झाली, त्यांनी मैत्रेय ऋषीकडे पाठवलं. मैत्रेय ऋषीला शरण गेले
आणि उत्तर विचारत असताना मैत्रेय ऋषीनं ब्रह्मांडाच्या निर्मितीपासूनची जगाची उत्पत्ती सांगितली. या सृष्टीवर काही नसताना त्या परमेश्वराने पंचतन्मात्र पंचमहाभूत त्यामुळे 3 गुण मिसळले, प्रकृती निर्माण केली, स्वतःही शांताकारमय रूप धारण केलं, ब्रह्मदेवाला निर्माण केलं. ब्रह्मदेवाला 10 मानसपुत्र झाले. मनु महाराजांचा जन्म सांगितला आहे, शतरूपा महाराणीचा जन्म सांगितला आहे. त्यांनी केलेले तपश्चर्याचं वर्णन आलंय तृतीय स्कंदामध्ये. मनु महाराजाला प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाचे 2 पुत्र झाले. आकुती देवहूती प्रसूती नावाच्या 3 कन्या झाल्या. त्यांचा वंशविस्तार आपण ऐकला. चतुर्थ स्कंदाला प्रारंभ झाला. त्यात ध्रुवचरित्र पाहिलं, दक्ष प्रजापतीचं मनोमालिन्य पाहिलं, दक्षाचा झालेला संहार आपण ऐकला, भगवान शंकरांनी पुन्हा त्यांना जीवदान कसं दिलं हा प्रसंग आपण ऐकला. पंचमस्कंदाला प्रारंभ झाला प्रियव्रत राजाच्या चरित्राने. मनुचा द्वितीय पुत्र प्रियव्रत, त्याचं चरित्र आपण ऐकलेलं आहे. त्यांनी की त्याच्यामुळे सप्तद्वीप कसे निर्माण झाले हे वर्णन पंचमस्कंदात आपण ऐकलं. ब्रह्मांड मध्ये असणाऱ्या नक्षत्र ग्रह ताऱ्यांची रचना, शिशुमार नावाच्या चक्राचं वर्णन पंचमस्कंदाच्या अंतात आलेलं आहे. नरककुंडाच्या स्थितीचं वर्णन आलं आहे. या नरकात जायचं नसेल तर काय करायला पाहिजे याचं उत्तर 6व्या स्कंदात दिलं आहे, अजामिळाच्या उपाख्यानात. महापापी असणारा अजामिळ त्याचा उद्धार कसा झाला 6व्या स्कंदाच्या पूर्वार्धामध्ये सांगितलं आहे. या 6व्या स्कंदामध्ये कश्यप प्रजापतीचा वंश आलेला आहे, द्वितीय आदितीचं चरित्र आलेलं आहे. मुलं दितीला झाले पण त्यांची गणना आदितीत झाली. तो पुंसवन नावाचा प्रकार आपण ऐकलाय. सप्तम स्कंदाला प्रारंभ झाला. हिरण्यकश्यपूचे चरित्र आले. शापित झालेले जय विजय दैत्यहून खाली पडले कसे, हिरण्यकश्यपूला संपवण्यासाठी भगवंताने प्रल्हादाचं संरक्षण कसं केलं हा संपूर्ण कथाभाग आपण सप्तम स्कंदात ऐकलाय. देवाने दैत्याचा स्वामी प्रल्हाद बनला. पुढे अष्टम स्कंदाला प्रारंभ झाला. या सप्तम स्कंदामध्ये सदाचार निर्णयाचा सुंदर प्रसंग येऊन गेला. अष्टम स्कंदाला आपण प्रारंभ केला. गजेंद्र मोक्षाने कथेला प्रारंभ झालेला आहे. निर्बुद्ध असणारा हत्ती जर भगवंताच्या नामसंकीर्तनाने सद्गती मिळवू शकतो तर आम्ही बुद्धिमान मानव आम्ही ती गती मिळवू शकत नाही का? भगवंताला बोलवण्याची कला साधली पाहिजे. त्यासाठी गजेंद्र मोक्षाची कथा सांगितली. समुद्र मंथनाची कथा सांगितली. 14 रत्न कसे बाहेर पडले, त्यामध्ये अमृत बाहेर पडलं, दैत्याच्या ताब्यात गेलं, पण दैत्याच्या ताब्यातलं अमृत केवळ देवांना कसं दिलं त्या मोहिनीच्या अवताराचं वर्णन आपण ऐकलंय. अष्टमस्कंदामध्ये शेवटची कथा झाली मत्स्यावताराची. अष्टमस्कंदाची सांगता झाली. 9व्या स्कंदाला प्रारंभ झाला. या 9व्या स्कंदामध्ये इक्ष्वाकू, नृग, शर्याती वगैरे वगैरे राजवंश भगीरथापर्यंत, भगीरथाने भागीरथी खाली कशी आणली ते वर्णन ऐकलं. त्याच वंशात खटवांग, खटवांगाचा दीर्घबाहू, दीर्घबाहूचा पृथू, पृथूचा आज, आजाचा रघु, रघुचा दशरथ, दशरथाच्या घरी राम कसे अवतीर्ण झाले ते रामचरित्र अल्पस्वल्प काळात आपण पाहिलं. शेवटचा सुमित्र नावाचा राजा झाला आणि सूर्यवंशाची सांगता झाली. पुन्हा चंद्रवंशाला प्रारंभ झाला. ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून आत्री, आत्रीतून चंद्र, चंद्राचा बुध, बुधाचा पुरुरवा. त्या घरामध्ये या देवाची उत्पत्ती कशी झाली, ययाती देवयानीपासून यदुवंश पुरुवंश कसे झाले याचं वर्णन आलेलं आहे. चंद्रवंशामध्ये भगवंताचं सारं चरित्र आलं आहे. 9व्या स्कंदाची सांगता झाली. 10व्या स्कंदाला प्रारंभ झाला. अयोनी संभव असणारा, अजन्म असणारा, निर्गुण असणारा, निराकार असणारा ब्रह्माने देवाच्या विनंतीवरून कृष्णरूपाने अवतीर्ण होतो. जन्माला येतो मथुरेमध्ये. काय भावसमाधी लागल्या. मी काय सांगितलं होतं 11 स्कंदात सगळ्यांना समाधी अवस्था येते. अवघड
कृष्ण म्हणून जन्माला कारागृहात आला, लहानचा मोठा गोकुळात झाला. मग पुतना कशी संपवली, तृणावर्त, आगासूर, व्योमासूर, प्रलंबासूर, धेनुकासूर, अरिष्टासूर, केशी वगैरे वगैरे हे कसे संपवले याचं वर्णन आपण ऐकलं. ब्रह्मदेवाचा गौरव परिहार, इंद्राचा गौरव परिहार, गोवर्धन पर्वत 7 दिवस धारण करणे, 12 कोस अग्नी प्राशन करणे, गोपिकांना रासक्रीडा करून पूर्ण समाधान प्राप्त करून देणे, अक्रूराच्या रथात बसून मथुरेला येणे, चाणूर, मुष्टिक, शल, तोषल, कंस आणि कुवलयापीठ नावाचा हत्ती यांना संपवून टाकणे आणि मथुराधीश होणे. दशमस्कंदाचा पूर्वार्ध संपला. उत्तरार्धामध्ये जरासंधाला 17 वेळा काय 18 वेळा पराभूत केलं. कालयवनाला संपवून टाकला, द्वारकेची निर्मिती केली आणि द्वारकाधीश भगवान झाला. बलराम दादाचं लग्न झालं, रुक्मिणी स्वयंवर कसं झालं हे आपण काल प्रतिकात्मक रूपाने आनंद घेतलेला आहे. एकटी रुक्मिणी त्रैलोक्य सुंदरी मिळाल्यावर सुद्धा तिचा दैव दुर्विलास म्हणून भगवान गोपाळकृष्णाला 16,107 कशा स्वीकाराव्या लागल्या. त्यांनी प्रयत्न केले नाही पण स्वीकाराव्या लागल्या. पतितांना तू घरी पावन म्हणून या 16,108 स्त्रियामध्ये भगवंत कसे राहत होते, प्रत्येकीला कसे समाधान देत होते. आपल्या नातवासाठी सुद्धा शंकराशी युद्ध करायचं काम पडलं तर भगवंत मागे पुढे त्यांनी पाहिलं. सगळ्या सागर समग्र लीला आपण ऐकल्यात. जरासंधाला संपवायचं होतं. कौरव पांडवाच्या युद्धाच्या निमित्ताने कौरवांना संपवून टाकलं. पांडवांच्या हातात राजसत्ता आली म्हणून त्या पांडवांना राजसूय यज्ञ करण्याची प्रेरणा दिली. त्या राजसूय यज्ञामध्ये शामकर्ण घोडा आडवील म्हणून जरासंधाला संपवलं. यज्ञाच्या सांगतेच्या वेळेला शिशुपालाला संपवलं. सगळे प्रसंग आपण ऐकलेले. एकंदरीत सर्व दैत्यांचं परिमार्जन केल्यानंतर भक्तोद्धारक असणाऱ्या भगवान गोपाळकृष्णांनी अनन्य भक्त असणाऱ्या सुदामावर कशी कृपा केली, ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही सुख त्याला कसे दिलेले आहे हे वर्णन आपण काल संध्याकाळच्या सत्रात ऐकलंय. आज सकाळी सुभद्र हरणापासूनचे लहान सहान प्रसंग आपण पाहिले. भगवंताचा सगळा वंश विस्तार पाहिला. गोपांची, गोपिकांची, कृष्णाची, पांडवाची भेट कशी झाली प्रभास नक्षत्र हे वर्णन आपण ऐकलं. दशमस्कंदाची सांगता झाली. एकादश स्कंदाला प्रारंभ झाला. वसुदेव देवकीला केलेलं तत्वज्ञान नारदांनी ते आपण ऐकलं. उद्धवाला केलेलं तत्वज्ञान भगवान गोपाळकृष्णांनी तेही आपण ऐकलं. राजा परीक्षितीला अंतिम उपदेश दिला आणि काय समजलं हे विचारल्यानंतर राजा परीक्षितीनं खरं तत्वज्ञान जे समजलं ते आपल्याला ऐकवलेलं आहे. राजा परीक्षितीचा उद्धार केला आणि सगळ्या युगांचं वर्णन आलंय. कलियुगातल्या काही राजे लोकांचं वर्णन आलंय पण ते कोणी पुण्यात्मे फारसे होते असं नाही आहे. त्याच्या चिंतनाचा विशेष परिणाम होणार नाही. अशाचं चिंतन करावं की चिंतने तद्रूपता प्राप्त होईल. पण शेवटी कलीचं महात्म्य सांगितलं आहे की कलौतच हरी कीर्तना. केवळ भगवंताच्या नामस्मरणाने कलियुगामध्ये जीवाचा उद्धार कसा होतो या बाबतीत अनेक दाखले मागे येऊन गेलेले आहेत. उद्धवाला ते नामस्मरण करायला पाठवलं. परमभक्ताला सुद्धा जे साधन सांगतात तेच साधन योग्य असलं पाहिजे. साधू संत महात्मे आतापर्यंत आपल्याला तेच साधन सांगत आले आणि भागवताचं सार जर काही असेल तर ते फक्त एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. शेवटचा श्लोक असा आहे, भवे भवे यथा प्रीती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व भगवन् नाथस्त्वं नो यतः प्रभु. हे भगवंता, आपण त्रैलोक्यनाथ आहात. या भागवताच्या श्रवणाने आम्हाला एक फळ द्या. भवे भवे यथा प्रीती पादयोस्तव जायते. भवे म्हणजे क्षणाक्षणाला, क्षणशः कणशः रोज फक्त तुझ्या पायाची सेवा करण्याची बुद्धी आम्हाला झाली पाहिजे आणि तुझ्या आवडणारं नाम आमच्या मुखात आलं पाहिजे. भागवत हा एक मोठा ज्ञानसागर आहे.
महाराज अनेक स्तोत्र आहेत, अनेक साधन आहेत भागवतात सांगितलेले, की जे केल्यानंतर माणसाच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. मुलगा होण्यापासून राज्यप्राप्तीपर्यंत अनेकांनी याचा फायदा घेतलेला आहे. पण आपल्या महाराजांना या गोष्टी आवडत नाही. आमचे सद्गुरू प्रल्हाद महाराज एक उदाहरण द्यायचे. पूर्वीच्या काळी म्हणाले सोनार लोक, म्हणजे सोनं विकणारे जे लोक असायचे ना, त्यांच्याकडे एक शेगडी असायची. एक म्हणजे अशा शेगड्या असायच्या 2-4, कोळशाचे पोते असायचे. विकतात काय? सोनं. मग हे कशासाठी? तर गिऱ्हाईक जर आला, हे खरं आहे का खोटं आहे तापवून पाहण्यासाठी शेगडी, तो विस्तू, ते कोळशे. पण माझ्यासारखा मूर्ख मनुष्य जर त्या सोनं विकणाऱ्याकडे गेला, कोळशे काय भाव आहे, तो खेटर हातात घेऊन मारेल. असं हा भागवत नावाचा ग्रंथ, अरे सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता देऊ शकतो. राजा परीक्षितीसारख्या एवढं ऐश्वर असणाऱ्या माणसाला एकदम उदासीन बनवून टाकू शकतो. तुमचं आमचं ऐश्वर एवढं नाही. कायमचं नामस्मरण नाही जमलं तरी अंतय मतिस्सागती, म्हणून शेवटच्या क्षणाला आम्हाला नामस्मरण आलं तरी आमच्या भागवत श्रवण करण्याचं फळ आम्हाला मिळण्यासारखं होणार. म्हणून मागायचं तर एकच मागावं, भवे भवे यथा प्रीती पादयोस्तव जायत. महाराज असा हा अलौकिक ग्रंथ केवळ महाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने या 7 दिवसात इथे यथामती पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. 7 दिवसाचा ग्रंथ कधीही कोणीही पूर्ण करू शकत नाही अशी अवस्था आहे. अथांग ज्ञानसागर आहे. पण महाराजांनी सांगितलेले सिद्धांत, त्या सिद्धांताला अनुरूप असे जे जे काही प्रसंग आहेत ते पाहण्याचा आपण त्यांच्याच कृपेनं प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे या व्यासपीठावर बसायची माझी लायकी नाही मला माहीत होतं, म्हणून मी इथे येण्याचं सारखं टाळत होतो. प्रत्यक्ष महाराजांचा निवास इथे आहे. अधिकारी संत ज्या व्यासपीठावर बसलेली ते आपण बसू शकतो का? आपण काही चिंतन करू शकतो का? पण ही त्यांची इच्छा होती म्हणून ते सतत पाठीमागे लागले. बालकाचे बोबडे बोल सुद्धा आई वडिलाला आजोबाला गोड लागतात. आमचे तर पणजोबा आहे. आजोबाचंच नातवावर खूप प्रेम असतं, पणजोबाचं किती असेल. म्हटलं आपणही त्याचा आस्वाद घेऊन पाहू, बोलवत आहे तर आपण जाऊ. पण खरं म्हणजे ज्यांनी मनापासून ऐकायची इच्छा प्रदर्शित केली होती, मी त्यांचा खरा अपराधी आहे. आमच्या दिनूमामाने 6-7 वर्षापूर्वी मला, आणि दरवर्षी एकदा तरी फोन यायचा, गोंधळात भेटले की नेहमी म्हणायचे, अरे हे वर्ष गेलं बरं का, पण आता पुढच्या वर्षी निवांत वेळ जेव्हा असेल तेव्हा. हेतू हा की तू घरचा आम्ही घरचे, केव्हा येऊन आला तर इथं आपली तयारीच आहे. महाराज बसलेलेच ऐकायला, आम्ही आहोतच. पण पूर्वसंचित उदयाला आल्याशिवाय तो योग येत नसतो. असा योग आला. माझी पूर्ण खात्री आहे की भागवत मी सांगितलेलं नाही, बोलविता धनी वेगळाची. जे काही चांगलं आहे असं वाटत असेल तुम्हाला या भागवत कथेतलं, ते सगळं महाराजांच्या प्रसादातून आलेलं आहे असं आपण समजा. सांगताना काही एखादा शब्द अपशब्द होऊ शकतो, एखादी अयोग्य विनोद झालेला असू शकतो. तो माझ्या गाठोड्यात बांधून दिला तर मी पुन्हा जालन्याला बरोबर घेऊन जाईल, कुठेतरी चांगल्या क्षेत्रावर सोडून देईल की पुन्हा अशी दुर्बुद्धी मला होऊ देऊ नको. तर आपण सर्व श्रोते अत्यंत ज्ञाते आहात. असे ज्ञाते श्रोते मिळत नाही. आणि दुसरं एक आपल्यामध्ये एक सुलक्षण असं की महाराजांना आवडलेली उपासना आणि नामस्मरण इथं सातत्याने चालत आहे. पवित्र ती भूमी. तर अशा या भूमीमध्ये भागवत करायला मिळालं. आपण सर्वांनी अतिशय प्रेमाने काय नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ का तर लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. तो नित्यनेम चालवणं ती महाराजांची इच्छा म्हणून सर्वांना प्रेरणा देतात, आलेले संकट दूर करतात आणि ते चालवतात. असंच चालू राहणार आहे यावत चंद्र दिवा करू, कारण महाराज आमचे
साक्षात शंकराचा अवतार मारुती, आणि तेच मारुती म्हणजे महारुद्र जे मारुती रामदास ते इथे बसलेले आहेत. आणि मारुतीला चिरंजीव पद दिलेलं असल्यामुळे आमचे महाराज चिरंजीव आहेत. ते आहेत तोपर्यंत त्यांच्या आवडीचं नाव तुमच्या आमच्याकडून घेणारच आहे. दिनवामांना वाटत होतं, परंतु त्यांच्या मुलांनीही ती आवड लावून धरली. मुंबईसारख्या व्यापाच्या शहरामध्ये, महानगरामध्ये इतका वेळ देणं, आपले सगळे व्याप अगदी गाठोडं बांधून बाजूला ठेवणं गोष्ट साधी नाही. संचित असलेल्या गाठी, पूर्वजांच्या पुण्याचं संचित जर पाठीमागे असेल तर संकल्प मनात करण्याची इच्छा होते आणि तो सिद्धीला जातो. महाराज असं म्हणतात की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. मला माहिती आहे त्यांचं कौतुक केलेलं त्यांना आवडणार नाही, पण अशा घरात जन्माला आलेले आहेत ते की आपोआप त्यांनी मनात चांगलेच विचार केले पाहिजे अशी महाराजांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी आणलेले केलेले संकल्प महाराजांच्या कृपेने सिद्धीला जातात. भागवत पुष्कळ लोक करतात बरं का, पण ज्या पद्धतीने इथलं भागवत झालं, आता माझे किती भागवत झाले ते जाऊ द्या, माझ्या लक्षात नाही, त्याचं चिंतन करण्याची गरज नाही. पण इथे भागवत सांगताना जो आनंद वेगळा आला, त्याचं वर्णन अगदी शब्दात येते महाराज. आणि यजमान म्हणून त्यांनी जी व्यवस्था केली सगळ्यांचीच, काय आपुलकी आहे की कोणीही आपणहून यावं आणि 7 दिवस राहावं. अहो, नातेवाईका घरी सुद्धा आपल्याला बोलवल्याशिवाय जावं वाटत नाही, आणि बोललं तरी तितक्यापुरतं आपला चहा दूध घेऊन आपण. हा मनाच्या ठिकाणी जो वृत्तीचा औदार्य आहे, ही सगळी खरोखर या घराण्यावर असलेली महाराजांची कृपा आहे. महाराजांना एकच विनंती आहे, त्यांना जशी सद्बुद्धी देतात तशी आम्हाला सर्वांना सद्बुद्धी द्या आणि तुमच्या आवडीचं नाम आमच्याकडून घ्या. अशा या अत्यंत पवित्र कथा श्रवणामध्ये तुमच्याकडून माझ्याकडून चुका झाल्या असण्याची शक्यता आहे. कळत नकळत चुका होतात, पण त्या चुकाचं परिमार्जन करण्यासाठी महाराजांनी एक श्लोक लिहिला व्यासांनी. आपण सर्वजण कृपा करून मांडी घाला, डोळे घट्ट झाका, हात जोडून बसायचं, महाराजांचं ध्यान आपल्या डोळ्यासमोर आणायचं आणि हा श्लोक 3 वेळेला अत्यंत शांतपणे म्हणायचा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम. तं नमामि हरिं परम. तं नमामि हरिं परम. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा जय. जय
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे बोला. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे. श्रीधरं माधवं अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे. गोपाल कृष्ण हरे.
ओम समुद्रज्येष्ठा सलिलस्य मध्यात् पुनानायञ्जनि विद्यमानाः इन्द्रो या वज्रे वृषभो रगा तथा बोधिभिर्हमामवन्तु या साम्राज्य वरुणो याति मध्ये सत्यानन्दे भवचन्द्राणां मधुशुद्धशुद्धो या पावकास्ता बोधिभिर्हमामवन्तु या सुराजा वरुणो यासु सोमो विश्वे देवा यासु वरुणमदन्ते वैश्वानरो यासु अग्ने पवित्रता बोधिभिर्हमामवन्तु राजन्तामिह देवास्त्रायतामृताङ्गणाः राजन्तां विश्वभूतानि यथा यमर्वासद आपैव उभयशरीरापोऽमिव जातनीः आप सर्वसवेशरीस्तास्त एकुण्वन्द्वेषजम् हस्ताभ्यां दशशाखाभ्यां दिवाचा पुरोगवी अनामयित्वभ्यां वाताभ्यां लोपस्पृशामसि इमा आपश्चिमदमा इमा सर्वसवेशरीः इमा राष्ट्रस्य वर्धनेदिमा राष्ट्रभृतमृगाः याभिरिन्द्रमभ्यसिञ्चत् प्रजापति सोमो राजा आनवर्णं यममनं गाभिरभिरभिषिञ्चामित्वा महोराज्ञां त्वमधिराजोपवेः महान्तान् त्वामहीनां सम्राजनिदर्शनीनां देवी जनित्रजीजनभद्राजनित्रजीजनत ओमाकृष्णे सावर्तमानो निदेशयन्नमृतमर्जन् पूजा हिरण्यजयन सवितारतेन देवोया आदिभुवनानि पश्यन् ओम या आजस्वसमयतुते विश्वतः सोमवृष्ण्यं भवावाजस्य सङ्गते ओम अग्निर्मूर्धादिव पपुष्पते पृथिव्या अयम् अपामृता आंशिजमति ओम उद्बुद्धध्वं समानस सखाय समग्निन्धवं भवसि नीळाः दधिग्रामग्निकुशलं च देवीन्द्रा अवतोपस्य दिवयवः ओम ओम शुक्र शुक्वा सोनजारः पप्रासोमीचि दिवनज्योतिः ओम समग्निरग्निः करच्छन्नः सवतु सूर्याः प्रवादो वापरवापसृताः ओम कया अनश्चित्रा आभुवतु सदा पृथसखाः कया अशक्तिकया वृता ओम केतुं कृण्वन्न केतवे पेशो ओमयापेशसे समशद्भिरजायथाः ओम त्र्यम्बकयजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम अग्निन्दुतं रुणीमहे होता आरं विश्ववेदसम् अस्य यज्ञस्य सुकृतम् ओम गणाना अन्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणैपद आनश्रवन्नूतिभिः सीदसादनम् ओम तत्वा आयामि ब्रह्मणा बन्धमानस्तदाशास्ते यजमानो हविर्भिः अहेळमानो वरुणे हवोद्युरुषं समानाय प्रमोषिः ओम इन्द्रौ विश्वाभिवृदन् समुद्रव्यच सङ्गिराः रथितमं रथिनां वाजानां सर्वतिं पदिम् ओम वास्तोष्पदे प्रतिजानीह स्थान् स्वावेशो नमिवो भवानः यत्त्वमोहे प्रतितन्नो अजुषस्वदन्नो भवद्विपदे सञ्चतुष्पदे वास्तोष्पदे प्रतरणो निगयस्वानो गोविरस्वे विरिन्दो अजरा अस्ते सख्येस्या अमपि देवपुत्रान् प्रतिनोषिषस्व वास्तोष्पदे शक्मया संसदा अते सक्षिमहिरणवया गातुमत्या आहि क्षेमौदयोगे वरन्नो युयम्पा आतस्वस्ते सदा नः अमीवः वा अस्तोष्पदे विश्वा अरूपाण्या अविशन्न सखा आसुदेव एधिनः ओम निशसादधृतव्रतो वरुणः पस्यास्वा साम्राज्याय भोज्याय स्वाराज्याय वैराज्याय पारमेज्याय राज्याय महाराज्यायाधिपत्याय स्वावश्यायातिष्ठाय सुक्रतुरिजितमेतस्यामा सञ्जामासीनं प्रजापतेः पुरस्तात् तिष्ठन् प्रत्यन्मुखमौदुम्बर्यार्द्रया शाखया सफला च जातरूपमयेन च पवित्रेणान्तर्गाय विषिञ्जधीमा आपश्यवतमा इति येन त्रिचेन देवस्य तवेति जय जजा पूर्भुवस्मरित्येताभिष्टव्यारतिभिः ओम देवस्य त्वादवदभ्रासमेऽस्मिनो बाहुभ्यां पूर्णोता व्यामग्ने स्वेजोषा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्तेन्द्रियेणाभिषिञ्जामि बलाय श्रिययशसेनाद्याय ओम भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु